एक्झाम्पल आपण थेरॉटिकल एक्झाम्पल पाहणार आहे या लेक्चरमध्ये. द रेट ऑफ डिके ऑफ द मास ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स एनी टाइम इज के टाइम्स इट्स मास ॲट दॅट टाइम फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाईज by the mass of the substance. Now solution. Okay, the rate of decay of the mass of the radioactive substance. त्या mass करता आपण m variable घेऊया. Let m be the mass of. Now let m be the mass of radioactive substance time t, substance at time t. Then we know that the rate of the decay of mass is then, and therefore the rate of decay of mass. रेट कसा दाखवला तो आपण डिवाय बाय डी जे आपण डेव्हिडीचा कन्सेप्ट आहे तोच इज डी एम बाय डी टी. एम कशासाठी वापरला आपण एम बी द मास ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स ॲट टाइम टी अँड हिन देअरफॉर वी नोट दॅट द रेट ऑफ डिके ऑफ मास इज डी एम बाय डी टी अँड हिन देअरफॉर हिअर डी एम बाय डी टी is directly proportional to m, that is dm by dt is equal to minus km, mk minus plus km, where k आहे, where k लेस दॅन 0. म्हणजेच के निगेटिव्ह का राहील तो तर हा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे आणि हा सारखा कमी कमी होत जातो म्हणून तो के लेस दॅन 0 म्हणजे के निगेटिव्ह आहे आणि देअरफॉर डी एम अपॉन डी टी इज इक्वल टू एम के इज द रिक्वायर्ड differential equation where k कसा राहिला k less than 0 because radioactive substance is continuously त्याचं जे रेडिओ सबस्टन्स इव्हॅपोरेट होत राहतो तो डिसइंटिग्रेट होत राहतो त्याच्यामुळं तो सारखा कमी कमी होईल म्हणून के ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह राहणार. ठीक आहे, तर हे पहिलं एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल आहे हे पण अगदी त्यालाच पॅरलल आहे. ए पार्टिकल इज मुव्हिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस. इट्स ॲक्सलरेशन ॲट टाइम टी इज प्रपोर्शनल टू इट्स व्हेलॉसिटी ॲट दॅट टाइम. फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द मोशन ऑफ द पार्टिकल. नाव सोल्युशन. नाव वी नो दॅट लेट एस बी द डिस्प्लेसमेंट. आपण डिस्प्लेसमेंट कशाने दाखवतो नेहमी. लेट एस बी द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल at time t. We know that the let s be the displacement of the particle at time t. Then we know that velocity, then its velocity is की काय असते velocity? Rate of change of displacement, that is ds by dt. Then its velocity is ds by dt आणि ही नेहमी v ने दाखवली जाते, इथं गरज नाही. and its acceleration
इट्स ॲक्सलरेशन कसं राहील, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजेच डी डी टी ऑफ डी एस बाय डी टी. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजेच ॲक्सलरेशन दॅट इज डी टू एस अपॉन डी टी स्क्वेअर. आता यामध्ये रिलेशन काय म्हटलं, ए पार्टिकल इज मुव्हिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस, इट्स ॲक्सलरेशन ॲट टाइम टी इज अ प्रपोर्शनल टू इट्स व्हेलॉसिटी according to given condition. According to given condition काय म्हटलं आहे, इट्स ॲक्सलरेशन मीन्स डी टू एस अपॉन डी टी स्क्वेअर इज अ प्रपोर्शनल टू इट्स व्हेलॉसिटी ॲट दॅट टाइम दॅट इज डी एस बाय डी टी. And hence therefore d2s upon dt square, this can be written as k into ds by dt, where k is constant of proportionality, where k is a constant, is the required differential इक्वेशन. तर हे याचं डिफरन्शियल इक्वेशन असेल. तर हे दुसरं एक्झाम्पल क्लिअर झालं. नंतर आपण तिसरं एक्झाम्पल पाहूया. इथे फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ सर्कल अबव द एक्स ॲक्सिस and touching the x axis at the origin. तर इथे आपण x आणि y ॲक्सिस घेऊया. इथे x ॲक्सिस y ॲक्सिस घेणार आपण. इथे हा y ॲक्सिस आहे, हा x ॲक्सिस. काय म्हटलंय त्यांनी पहा, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ सर्कल अबव द एक्स ॲक्सिस, म्हणजे एक्स ॲक्सिसच्या अबव, अँड टचिंग द एक्स ॲक्सिस ॲट द ओरिजिन. तर फॅमिली ऑफ सर्कल जे राहील ते पहा कसे राहतील. एक सर्कल आहे, दुसरे फॅमिली ऑफ टचिंग ॲट द ओरिजिन, असे नंबर ऑफ सर्कल राहतील. ठीक आहे, इथे 3, 4, 5 असेल. नाव लेट आता सी जो आहे हा बी द सेंटर ऑफ द सर्कल घेऊ आपण. नाव लेट सी ई बी बी दी सेंटर ऑफ द सर्कल. काय म्हटलंय, सेंटर ऑफ द सर्कल. टचिंग एक्स ॲक्सिस कुठे म्हटलं आहे, टचिंग दी एक्स ॲक्सिस ॲट द ओरिजिन. टचिंग दी एक्स ॲक्सिस ॲट द ओरिजिन. ॲट ओरिजिन असं म्हटलं आहे आपल्याला. अँड हेन्स देअरफॉर द रेडियस ऑफ द सर्कल इज, काय राहील, द रेडियस ऑफ द सर्कल इज बी. जेव्हा व्हेन द सर्कल टचेस द एक्स ॲक्सिस, देन रेडियस ऑफ दिस सर्कल इज वाय कोऑर्डिनेट ऑफ द पॉझिटिव्ह वाय कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर. हे लक्षात येतं. आणि सेंटरचा वाय कोऑर्डिनेट कोणता आहे, बी. म्हणून जेव्हा एक्स ॲक्सिसला सर्कल टच होईल तेव्हा त्या सर्कलच्या सेंटरचा वाय कोऑर्डिनेट म्हणजेच त्या सर्कलची रेडियस असते. म्हणून आपण रेडियस काय घेतली, इथे बी घेतली आहे. ठीक आहे. द इक्वेशन ऑफ द सर्कल इज, द इक्वेशन ऑफ द सर्कल इज बाय सेंटर रेडियस फॉर्म x मायनस 0 होल स्क्वेअर y मायनस b होल स्क्वेअर
इक्वल टू बी स्क्वेअर. ठीक आहे. कसं आहे, सेंटरचे कोऑर्डिनेट, सेंटर जर रेडियस जर 0 असेल तर सेंटरचे कोऑर्डिनेट 0 बी येईल. ठीक आहे. अँड हेन्स याला एक्सपांड केलं तर एक्स मायनस 0 मीन्स एक्स स्क्वेअर. याला एक्सपांड करून टाका, वाय स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी. हा बी स्क्वेअर इकडे आणला, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे होईल 0. या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय गेट. याला डिफरन्शिएट केलं, एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स, वाय स्क्वेअरची ट्वाईस वाय डी वाय बाय डी एक्स, आणि हा मायनस ट्वाईस बी कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0 इक्वल टू 0. तर यावरून आपल्याला डी वाय बाय डी एक्सची जी व्हॅल्यू मिळेल, सॉरी एक मिनिट, हा ट्वाईस वाय स्क्वेअर मायनस ट्वाईस वाय बी पाहिजे होता, हा वाय बी. तर ट्वाईस बी तसाच राहील, हा मायनस 2 बी तसाच राहिला, आणि वायची डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. 2 ने इक्वेशन रिड्यूस करून टाकलं, हे एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स मायनस बी डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. आणि देअरफॉर एक्स, आता यामधून आपण डी वाय बाय डी एक्स कॉमन घेतलं तर वाय मायनस बी डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. तर यावरून पहा आपल्याला जे इक्वेशन मिळेल ते या वाय मायनस बीने पूर्ण इक्वेशनला भागून टाकू आपण. म्हणजे मिळेल आपल्याला एक्स अपॉन वाय मायनस बी प्लस वाय मायनस बी, सॉरी आपण काय करू इथे डी वाय बाय डी एक्सने भागून टाकू, ते अधिक सोयीचं होईल. एक्स अपॉन डी वाय बाय डी एक्स प्लस वाय मायनस बी इज इक्वल टू 0. आता यावरून आपण बीची व्हॅल्यू कडे, हा बी इकडे घेऊन घ्या, म्हणजे इथे पहा बी इक्वल टू एक्स, बी इकडे गेल्यानंतर राहील हा एक्स अपॉन डी वाय बाय डी एक्स प्लस वाय. याला इक्वेशन नंबर आपण 2 देऊन टाकू, आणि या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन टाकू. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 I get, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 I get, किंवा बीची व्हॅल्यू त्यामध्ये यूज करा तर किती मिळेल आपल्याला पहा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस ट्वाईस वाय, आणि बीची व्हॅल्यू आहे ही इथे ठेवली आपण बीची व्हॅल्यू यामध्ये, तर ते आहे एक्स अपॉन डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इतकी. याला आपण सोडून घेऊ. ठीक आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, या ट्वाईस वायने याला गुणून टाकायचा पूर्ण याला. ठीक आहे. आणि ट्वाईस वाय बी आहे ना, हा तर ट्वाईस वायने याला गुणला आपण तर मायनस ट्वाईस एक्स वाय अपॉन डी वाय बाय डी एक्स. ठीक, यांनी याला गुणून टाकू, मायनस ट्वाईस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा प्लस वाय स्क्वेअर मायनस ट्वाईस वाय स्क्वेअर, तर येईल एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस ट्वाईस एक्स वाय अपॉन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. पूर्ण इक्वेशनला आपण डी वाय बाय डी एक्सने गुणून टाकू. इथे याला गुणलं तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स मायनस ट्वाईस एक्स वाय इतकं येईल. ठीक आहे.
यांनी याला गुणलाय पूर्ण याला dy बाय dx मायनस ट्वाईस एक्स याला dy बाय dx निघून कॅन्सल होईल इज इक्वल टू 0 और दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर dy by dx is equal to twice xy is the required differential equation. Is the required differential equation. हे थर्ड एक्झाम्पल क्लिअर झालंय. नंतर चौथा आहे form the differential equation of family of lines parallel to the line 2x plus 3y plus 4 equal to 0. Solution. Now the equation of the line parallel to the line parallel to the line 2x plus 3y plus 4 equal to 0 is twice x plus 3y plus k is equal to 0. या लाईनला जर पॅरलल असेल तर x आणि y चे टर्म सारख्याच राहतील, फक्त या कॉन्स्टंटच्या ऐवजी दुसरा कॉन्स्टंट रिप्लेस करायचा फक्त. ठीक आहे. where k is arbitrary constant. ठीक आहे. आता या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करू. ठीक. एन इज ट्वाइस एक्स डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय गेट. याला डिफरन्शिएट करायचं आहे. 2 ॲज इट इज एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 3 ॲज इट इज वायची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे. दॅट इज हा येईल 3 dy बाय dx plus 2 into 1 2 equal to 0 is the required differential equation. तर हे चौथं एक्झाम्पल क्लिअर झालं. आता पाहूया आपण पाचवं एक्झाम्पल. फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन of the parabola of all parabolas whose axis is the x axis असं म्हटलं आपल्याला. ठीक आहे. now we know that the equation of the parabola solution the equation of the parabolas the equation of the parabola whose axis is the x-axis, whose axis is the x-axis is the equation असेल y square equal to आपण वर्ग 11वीच्या इलिप पॅराबोलामध्ये इक्वेशन पाहिले होते 4b x मायनस ए. तर इथे आपण एक फिगर काढूया. इथे वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस आहे हा आणि याला हा पॅराबोला घेतोय आपण. हा एक्स ॲक्सिस दी एक्स ॲक्सिस म्हटलं असेल तर कर्व इज सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस आणि ही जी लाईन आहे ती 4b असेल डिस्टन्स. ठीक आहे. इथे हा फोकस राहतो वाय स्क्वेअर इक्वल टू 4b एक्स मायनस ए. याला डिफरन्शिएट करा इक्वेशनला.
डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय गेट वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार ट्वाईस वाय डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, इक्वल टू 4b ॲज इट इज राहिला, ब्रॅकेटमध्ये एक्सची डेरिव्हेटिव्ह 1, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0, दॅट इज ट्वाईस वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 4b असं येणार. तर ही 4b ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन 1 मध्ये ठेवून देऊ. तर हे येईल, दोन्ही भागून टाका इथे, वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ट्वाईस बी. आता यामध्ये दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट होती, ए आणि बी म्हणून दोनदा डिफरन्शिएट करायचं आहे. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय गेट. याला यू डॉट व्हीने सॉल्व करू. फर्स्ट फंक्शन वाय डी वाय बाय डी एक्सची डेरिव्हेटिव्ह डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स तसंच राहणार. तर वायची डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स आणि याची कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0, दॅट इज वाय डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स, दॅट इज डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन हे पाचवं एक्झाम्पल क्लिअर झालं. ठीक आहे, आता सहावं एक्झाम्पल पाहूया आपण. थोडा इथे किंचित बदल होतो आहे एक्झाम्पलमध्ये, ते म्हणजे की व्हेरीफाय करायचं आपल्याला याच्यामध्ये की डिफरन्शियल इक्वेशन व्हेरीफाय करून आपल्याला कशा प्रकारे येतात. तर ठीक आहे, व्हेरिफिकेशन आहे. व्हेरीफाय नाव सोल्युशन. वी हॅव हे रिलेशन दिलाय. वी हॅव वाय सेक एक्स इक्वल टू टॅन एक्स प्लस सी. हे आपल्याला या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय गेट. याला यू डॉट व्हीने सॉल्व करा. वाय सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, यू डॉट व्हीने सॉल्व करू आपण, प्लस सेक एक्स ॲज इट इज राहील. तर वायची डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह येणार 0. ठीक आहे, तर यावरून पहा, यामधून आपण जर पाहिलं तर पूर्ण थ्रूआउट सेक एक्सने डिवाइड जर केला आपण तर काय राहते शिल्लक, वाय टॅन एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू सेक एक्स. ठीक आहे, तर वाय टॅन एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आणि हेच म्हणजे पहा तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन आहे डी वाय बाय डी एक्स प्लस वाय टॅन एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय टॅन एक्स इज इक्वल टू सेक एक्स. हेच मिळालं आपल्याला. अँड हेन्स वाय सेक एक्स इज इक्वल टू टॅन एक्स प्लस सी is a solution of the differential equation. कोणतं राहील डिफरन्शियल इक्वेशन म्हटलं आपल्याला, डी वाय बाय डी एक्स प्लस वाय टॅन एक्स इज इक्वल टू सेक एक्स. हे सहावं एक्झाम्पल आपलं क्लिअर झालं. त्यानंतर आहे सातवं एक्झाम्पल पाहणार आपण. व्हेरीफाय दॅट वाय लॉग एक्स प्लस सी इज ए सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. वी हॅव फक्त व्हेरीफायच करायचं आपल्याला याच्यामध्ये. वी हॅव
y इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय गेट. वायची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx लॉग एक्सची 1/x आणि कॉन्स्टंटची 0 राहणार. ठीक आहे. dy बाय dx याला गुणून टाकला आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स dy बाय dx इज इक्वल टू 1. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण इथे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणून आपण याला दोनदा डिफरन्शिएट करणार. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय गेट. यू डॉट फिनी सॉल्व केलं एक्स dy बाय dx ची डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 आणि या 1ची 0 येईल. ठीक आहे. अँड हेन्स देअरफॉर एक्स d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. हे त्याला व्हेरीफाय केलं आणि ठीक आहे. अँड हेन्स देअरफॉर अँड हेन्स y इक्वल टू log x plus c is a solution of the differential equation. कोणता डिफरन्शियल इक्वेशन? x d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. हे व्हेरीफाय झालं. त्यानंतर 8वा एक्झाम्पल आहे. Verify that xy equal to log x plus c is the solution. याला आपण डिफरन्शिएट करणार. सोल्युशन we have xy is equal to log y plus c. Differentiating with respect to x we get. या इक्वेशनमध्ये फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला तेवढीच काढायचे. याला यू डॉट फिनी सॉल्व करू. एक्स वायची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस वाय एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सनी 1 लॉग वायची 1/y dy बाय dx आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 0. या साईडला आपण dy बाय dx चे कोएफिशिएंट कलेक्ट करू. बाकीचे तर हा एक्स. याला इकडे आणला तर होईल -1/y. ठीक आहे. -1/y झालं इथे. आणि या वायला इकडे घेऊन जाऊ. इज इक्वल टू -y. याचा एलसीएम काढला तर y येईल, म्हणजे xy -1 dy बाय dx इज इक्वल टू -y. या y ने इथे गुणलं xy -1 dy बाय dx इज इक्वल टू -y स्क्वेअर. that is dy by dx is equal to -y square upon xy -1. यातून मायनस साइन कॉमन घेऊन टाका. -y स्क्वेअर मायनस साइन कॉमन घेतला. 1 -xy मायनस मायनस कॅन्सल होईल. y स्क्वेअर अपॉन 1 -xy. कशाची व्हॅल्यू आली ही dy बाय dx, जे आपल्याला याच्यामध्ये म्हटलं व्हेरीफाय केलं आहे. अँड हेन्स xy is equal to log y plus c is the solution of the differential equation. कोणतं? जे आपण व्हेरीफाय केलं. dy बाय dx is equal to y स्क्वेअर अपॉन 1 -xy. हे व्हेरीफाय झालं. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे verify that y equal to sin inverse x square is the solution of this equation. We have
वाय इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स होल स्क्वेअर प्लस सी. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे दोनदा डिफरन्शिएट करायचा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy बाय dx. पॉवर फॉर्म्युला पॉवर आधी साइन इनव्हर्स एक्सचा पॉवर 1 न कमी होईल. बेस साइन इनव्हर्स एक्स आहे म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह येईल 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर आणि या कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह येणार 0. या √1 मायनस एक्स स्क्वेअर निघून टाका इथे 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx इक्वल टू 2 साइन इनव्हर्स एक्स. या इक्वेशनचा स्क्वेअर करा. ऑन स्क्वेअरिंग वी गेट स्क्वेअर केल्यामुळं 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx होल स्क्वेअर 4 याचा स्क्वेअर केला आपण साइन इनव्हर्स एक्स होल स्क्वेअर म्हणजे 4. पहा 4 साइन इनव्हर्स एक्स स्क्वेअर. ठीक आहे की नाही. तर इथे जर आपण हे इक्वेशन 1 पाहिला आपण इथे तर साइन इनव्हर्स एक्स होल स्क्वेअरची व्हॅल्यू किती मिळेल. हा 4 आहे तर y मायनस सी. अगेन डिफरन्शिएटिंग बाय 1. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. याला यू डॉट व्हीने सॉल्व करू. 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx होल स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह पॉवर आधी 2 dy बाय dxचा पॉवर 1 न कमी होईल आणि या dy बाय dxची डेरिव्हेटिव्ह काढू आपण तर d2y अपॉन dx स्क्वेअर. ठीक प्लस dy बाय dx होल स्क्वेअर ॲज इट इज राहील तर 1 मायनस एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 1ची 0 मायनस एक्स स्क्वेअरची टॉईस एक्स. या साईडला 4 ॲज इट इज राहिला. वायची डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे. तर इथे आपण आता इथे पहा हा 2 dy बाय dx याच्यामध्ये 2 dy बाय dx आणि याच्यामध्ये 2 dy बाय dx आहे. कॅन्सलिंग 2 dy बाय dx थ्रू आउट वी गेट किंवा 2 dy बाय dx ने डिवाइड करा म्हणजे इथे राहील 1 मायनस एक्स स्क्वेअर. यामधला 2 dy बाय dx गेला d2y अपॉन dx स्क्वेअर हा प्लस इंटू मायनस होईल. 2 dy बाय dx गेला याच्यामधला एक्स dy बाय dx यामधला 2 dy बाय dx गेला तर 2 राहील शिल्लक. ठीक आहे. आणि हेच इक्वेशन आहे आणि हे देअरफॉर हिअर हेन्स y इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स होल स्क्वेअर प्लस c इज ए सोल्यूशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. कोणतं डिफरन्शियल इक्वेशन आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस एक्स dy बाय dx इज इक्वल टू 2. तर याप्रमाणे आपण हे एक्झाम्पल व्हेरीफाय केले. तर तुम्हाला काही एक्झाम्पल मी होमवर्कसाठी देतो तर ते होमवर्कसाठीचे एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही इथे पाहून घ्याल आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा. यामधले मी बरेचसे घेतले आहेत तर ते पहा इथे जी दिसते आपल्याला. हे एक्झरसाइज 6.3 व्हेरीफाय करायचं. हे पहिलं फंक्शन दिलं आहे आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन हे पण घेतलं आपण, हे पण घेतलं आहे. त्यानंतर हे जे 2-3 एक्झाम्पल आहे अगदी ॲज इट इज याप्रमाणे याला सॉल्व करायचं आहे आणि त्याला कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे. आणि याला आपण डिफरन्शिएट केलं किती ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर आहे सेकंड ऑर्डरपर्यंत, फर्स्ट ऑर्डर असेल तर फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर असेल तर सेकंड ऑर्डर, याप्रमाणे याला सॉल्व करायचं प्रयत्न करून पाहायचे. थँक्यू.